5 रुपये 2 रुपये 10 रुपये 12 रुपयाच्या वरती नवीन कांद्याला चांगला एक्सपोर्ट क्वालिटीचा कांदा त्याला रेट नाही. जर तुम्ही बघितलं असेल कांद्याचं पूर्णपणे मार्केट कोलॅप्स झालं, लोकल मार्केट पूर्ण कोलॅप्स झालेलं आहे, पूर्ण डाऊन झालेलं आहे. तरी मग पण जर इथं पडलाय तर मग इंटरनॅशनल मार्केटला त्याचा काय रेट आहे किंवा काय आपण ते बघणार. आपण बघत असताना कांद्याचा व्हिडिओ बघत असताना कांद्याचा जो रेट असतो, जो म्हणजे कांदा आपल्या जो महाराष्ट्रातला कांदा आहे, म्हणजे महाराष्ट्रातला कांदा जास्त करून तुम्ही नाशिकमधलं तुमचा निफाड असेल किंवा पंचगंगा असेल किंवा नंतर तुमचा दिंडोरी असेल, नाशिक असेल, पुणे असेल, त्याच्यानंतर तुमचा मनमाड असेल, तर इकडचे कांदे हे जगप्रसिद्ध कांदे आहेत. आणि ही जी क्वालिटी आपल्याकडे जो ब्रीड आहे हे मार्केटमध्ये खूप हाय डिमांड आहे, मागणी आहे. पण आज एवढा रेट का पडला आहे, कशामुळे पडला आहे, मार्केट का डाऊन आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट बंद असल्यामुळे हे मेन रिझन आहे. पण जर बाबा इथंच लोकल मार्केटला जेवढा स्वस्त मिळतोय तर मग बाहेरच्या देशात जिथं बाबा ज्या देशांमध्ये कांद्याची जास्त डिमांड होते तिथं काय रेट आहे, तर आपण हे सगळे ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला मी सांगणार आहे आता हे काय, हे माझ्या हातात तुम्हाला हे दिसतंय, हे काय, ह्याला काय म्हणतात. तर हे याला आपण आहे ना ओनियन मेजरिंग टूल असं म्हणूया किंवा ओनियन मेजरिंग गॅजेट असं म्हणू आपण ह्याला, ओनियन स्केल म्हणू शकतो आपण ह्याला. बघा ह्याच्यावर तुम्हाला मेन्शन केलेलं आहे बघा इथं सर्वप्रथम. इथं बघा तुम्ही आता इथं लिहिलेलं आहे एकविरा पेट ॲग्रो फार्म, हे आपल्या फार्मचं नाव आहे. आणि अशी तुम्हाला साईज दाखवली बघा, हे 25 mm 30 mm 50 mm 45 mm 50 mm असे साईज लिहिलेले बघा. हे 25 30 35 40 आणि 50. आणि खाली लिहिलेलं आहे 55 mm 60 mm हे 65 mm हे 70 mm असं तुम्हाला ह्याच्यावर दिसतंय. आता हे प्रत्येकाचं काय आहे आणि हे असं का गेज करून घेतलेलं आहे ह्याची तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. असा कांदा हा काढून टाकलेला आहे. आपण आता बघूया की मेजरिंग बघूया की बाबा स्केल काय आहे वगैरे. तर हे समोर आता सगळ्यात पहिल्यांदा हे जे ब्रीड आहे हे पंचगंगा सुपर एक्सपोर्ट आहे. तुम्ही बघू शकता कांद्याची क्वालिटी बघा, कलर बघा, एकदम परफेक्ट त्याला शाईन आलेली आहे. हा समोर तुम्हाला दिसतोय तो हा पंचगंगा सुपर एक्सपोर्ट, हा एक्सपोर्टला चालणारा कांदा आहे. आपण आता हा मेजरिंग करणार आहे, बघूया. आता आपण असं सेटअप करून घेतलंय बघा, हे असं बघितलं जातं, मेजर केलं जातं की बाबा कांद्याचा गेज कोणता आहे वगैरे. तर आपण आता साईज हे सॅम्पल काढलेले आहेत, हे तुम्ही सॅम्पल बघू शकता, हे कांद्यांचे सॅम्पल आहेत. हा प्रत्येकाची साईज आहे वेगवेगळी, कुठली साईज कुठल्या मार्केटला चालते हे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, सांगणार आहे तुम्हाला. आता ही सगळ्यात छोटी साईज पाहिजे बघा, पण ही तुम्ही साईज बघताय ही सगळ्यात छोटी साईज आहे आणि ही आहे 25 mm ची साईज. कांदा असा ह्याच्यातून खाली पण नाही गेला पाहिजे आणि बरोबर मध्ये तिथं बसला पाहिजे. तुम्ही बघितलं असेल ही 25 mm ची साईज आहे, त्याला आपण चिंगळी वगैरे म्हणतो. त्याच्यानंतर दुसरी साईज बघा, ही 30 mm साईज आहे. 30 mm ची साईज तुम्ही बघितली की कांदा त्यातनं बोळला नाही पाहिजे, खाली नाही गेला पाहिजे. तर दुसरी बघा आपण 35 mm ची साईज बघितली. हा 35 mm च्या साईज मध्ये हा कांदा बसतो, हे 35 mm ला जाऊन बसला. त्याच्यानंतर येते आपली 45 mm ची साईज. तर आपण 45 पण सॅम्पल घेतलेलं आहे, हे बघू शकता मित्रांनो. ही 45 mm साईज आहे. हे घरगुती कांदा आपल्या लोकलला मार्केट, ही जी वरची तुम्हाला सांगायला विसरलो, हे जी तुम्ही लाईन बघतात हे 25 35 35 45 ही 45 mm ची साईज येतं कांदा गेला. दुसरा वेळेला तुमचा 50 mm चा आहे, हा 50. दुसरा तुमचा हा 50 mm चा कांदा आहे तुमचा. तर ही जी तुम्ही साईज बघितली ही 25 mm 30 mm 35 mm 50 mm 50 mm ही साईज आपल्या लोकल मार्केटला सगळ्यात जास्त चालते. आणि हा कांदा घरगुती साधारणतः जास्त करून आपल्याला 45 आणि 50 mm हा कांदा तुम्हाला प्रत्येकाच्या घरात जास्त दिसेल तुम्हाला, कारण हा कांदा आपण जास्त खातो आणि त्याचा रेट पण लोकल मार्केटला व्यवस्थित असतो. तर हे सगळ्यात हे दोन आहेत, ते 25 30 35 हे चिंगळी येतं आणि हे 45 50 हा जो कांदा आहे. ही जी साईज आहे हे तुम्ही बघू शकता, ही आपल्या घरातली साईज आहे, आपण जे रेग्युलर खातो हे ते कांद्याची साईज आहे. आणि दुसरी जी तुम्ही आता बघणार आहेत त्याच्यानंतर ह्याच्या खालची साईज बघणार आहेत, ही जी साईज आहे तुम्ही बघणार आता हा वाला कांदा. ही वाली जी लाईन आहे ती सर्वात महत्वाची लाईन आहे, आपण बघूया आता ही काय लाईन आहे ते. तर ही जी साईज जेव्हा चालू होते ही साईज आहे 55 mm आहे. म्हणजे ही साईज तुम्हाला एकदम सुरुवातीपासून हे 55चा एक गेला तर हे 55. त्याच्यानंतर दुसरी जी साईज आपली 55 नंतर आपला दुसरा कांदा जाणार आहे ह्याच्यामध्ये 55 नंतर ह्याच्यामध्ये 60 जाणार, 60 नाही हा 60 जाणार. 55 नंतर हा 60 गेला बघा तुम्ही, 55 60 नंतर जाणार ह्याच्यामध्ये हा 65 mm हा 65 गेला. आणि हा सगळा शेवट हा मोठा कांदा आहे. हा जास्त करून गल्फ कंट्रीमध्ये किंवा हॉटेल लाईनला म्हणा किंवा
एक्सपोर्टमध्ये तुम्ही मोस्टली हॉटेल लाईन किंवा गल्फमध्ये हा कांदा सगळ्यात जास्त जातो. 70 mm कांदा आहे, म्हणजे ही मोठी साईज आहे, ही सगळ्यात मोठी साईज आहे. ही जी तुम्ही आता ही लाईन बघितली हे बघा 55 mm, 60 mm, 65 mm, 70 mm. नंतर ही जी साईज आहे खालची ही तुम्हाला 2 नंबरची साईज दिसते 55, 60, 65, 70. ही सगळ्यात जास्त एक्सपोर्टला चालणारी साईज आहे. आणि आपल्या इंडियन भारतीय कांद्याला सगळ्यात जास्त ही जी साईज आहे याला एक्सपोर्टला सगळ्यात मोठा रेट आहे. या चिंगळीला तुमच्या लोकल मार्केटला रेट आहे. आणि लोकल मार्केट ह्या चिंगळी आहे मीडियम, त्याच्यानंतर ही 45-50 ही आपलं लोकल मार्केट जे आपण घरी खातो ते. आणि हे दुसरंवाला 55, 60, 65, 70 ही ची खालची लाईन ही एक्सपोर्टला चालते सगळ्यात जास्त. पाहू शकताय आपण असा कांदा इथं टाकलेला आहे. इकडं बी तुम्ही आतमध्ये पण पूर्ण कांदा आहे. आणि काय कांदा बराच तर काढलाच नाही, बाहेरून तसाच फेकलेला आहे. हे बघा कांदा तुम्ही टाकलेला दिसतंय, हे सगळं कांदा आहे पूर्ण बॅक साईडला. हे आपण असं फेकून दिलेलं आहे. ह्यातलं काय जेवढं आपल्याला आता घरी खायला लागतं ते कांदा आपण इथं ठेवलेला आहे. आता तुम्ही बघा कांदा ठेवलेला आहे. बराचसा कांदा तर ह्यातनं उगवायला पण हा उन्हाळी कांदा नाही, पावसाळा असल्यामुळे हा उगवायला पण चालू होतो. कांदा आपण मागे रोटरून टाकलेला आहे. ही साईज तुम्हाला सगळीकडे मिळणार. ही कांदी साईज तुम्हाला नाशिकला पण मिळणार, ही साईज तुम्हाला मनमाडला मिळणार, ही तुम्हाला दिंडोरीला मिळणार, हे तुम्हाला येवल्याला मिळणार. हे पण प्रत्येकाच्या कांद्याला आणि प्रत्येकाच्या ठिकाणच्या कांद्याला रेट वेगळा आहे. नाशिकच्या कांद्याला 18 रुपये असेल तर दिंडोरीला 19 असेल, तर मनमाडच्या कांद्याला 30 रुपये रेट असतो. आणि आजचा जो रेट आहे मार्केटचा की लोकल मार्केटचा रेट तुम्हाला लोकल मार्केटला तुम्हाला हा 13-12 रुपयाच्या रेटने मिळतोय. आणि हा एक्सपोर्ट मार्केटला 30 रुपयांनी चालू आहे कांदा. तर दुबईमध्ये ह्या कांद्याचा रेट 2.80 UAE म्हणजे AED म्हणजे अरब इमिरेट दिरम म्हणजे ह्या रेटला आता हा जवळपास 3 दिरमला जरी पकडला तर 22-23 म्हणजे जवळपास एक 70-80 रुपयाच्या आसपास हा रेट चालू आहे कांद्याला. 70-80. मग हा मोठीची साईज असेल ह्याला तुम्हाला एक 90 रुपयेपर्यंत किंवा 100 रुपयेपर्यंत आपल्या भारतीय करन्सीपर्यंत ह्याची तुम्हाला प्राईस मिळते. आणि सिंगापूरला काय $1.80 सिंगापूर डॉलर अशा ह्या किंमतमध्ये कांदा चालू आहे. तर आत्ताच्या इतिहासामध्ये बघितलं तर कांद्याच्या एक्सपोर्ट मार्केटला जे बंद आहे आपलं की बांगलादेशला सगळ्यात जास्त आपण एक्सपोर्ट करतो, तर एक्सपोर्ट बंद आहे आपलं. एक्सपोर्ट बंद असल्यामुळे आपल्याला कांद्याला सगळ्यात कमी रेट आहे.